सध्या आपण आहोत पानवाडी घाटामध्ये। तुम्ही ना फक्त ह्या घाटाचा व्ह्यू बघा की किती कमालीचा आहे। हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आणि आज ना आपण एका भन्नाट अशा लोकेशनवरती निघालेलो आहोत। निघताना वाटेमध्ये दिवे घाट लागला, म्हटलं इथे थांबून इथल्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्यावा। दिवे घाट आपण क्रॉस केला ना की आपण सासवडमध्ये जातो आणि तिथून पुढे ना आपण नारायणपूर रोडला जातो। तिथे ना एक छोटासा चौक लागतो, तिथे तुम्ही लोकेशन टाकू शकता पानवडी म्हणून। त्या पानवडीच्याच दिशेने आता आपण निघालेलो आहोत। अगदी रस्त्याचा गजबजाट सोडून सुंदर अशा निसर्गरम्य ठिकाणी आपण पिंपरी चिंचवडकर असो किंवा पुणेकर अथवा मुंबईकर, पावसाळा आला की सगळ्यात पहिलं लोकेशन आपल्या मनात येतं ते म्हणजे लोणावळा। आणि आता तर बरेच जण खांडी सुद्धा एक्सप्लोर करायला लागलेले आहेत, त्यामुळे ना ह्या दोन्ही प्लेसेसला आता भरपूर गर्दी असते। आता ह्या गर्दीपासून कुठेतरी लांब यायचं असेल आणि तितकं सुंदर असं निसर्ग सौंदर्य अनुभवायचं असेल ना तर हे परफेक्ट असं प्लेस आहे। वाटेमध्ये जातानाच आपल्याला ना हा एक तलाव दिसतो। ह्या तलावामध्ये ना तुम्ही खाली उतरून आतमध्ये सुद्धा जाऊ शकता। रस्त्याच्या दोन्ही बाजूला अगदी लांब लांबपर्यंत हिरवीगार अशी शेती पसरलेली आहे। अगदी हिरवेगार असे डोंगर आणि डोंगरातून वाहणारे ना छोटे छोटे धबधबे, हे सगळं बघायला खूप मजा येते। हा रस्ताच इतका सुंदर आहे ना की तुम्हाला इथे जाण्यासाठी कोणत्याही डेस्टिनेशनची गरज नाहीये। तुम्ही फक्त रस्त्याने फिरलात ना तरी मनसोक्त आनंद घेऊ शकता निसर्गाचा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या साईडची जी गावं आहेत ना ती खूप स्वच्छ आणि सुंदर आहेत, त्याच्यामुळे तुम्ही इथे आलात ना तर कचरा वगैरे अजिबात करू नका। जो काही कचरा सोबत आणाल तो सोबत घेऊन जा। आता इथून पुढे सरळ रस्त्याने आपण पानवडी गावाच्या दिशेने निघालेलो आहोत। पुढे गावांमध्ये जायच्या आधी ना आपल्याला एक घाट लागतो आणि ह्या घाटामधून दिसणारा व्ह्यू ना अगदी कमालीचा आहे। आपण ना आता पानवाडी गावामध्ये चाललोय, पण सध्या आपण आहोत पानवाडी घाटामध्ये। तुम्ही ना फक्त ह्या घाटाचा व्ह्यू बघा की किती कमालीचा आहे। जणू काही या डोंगरांनी ना हिरवागार असा शालू नेसलेला आहे असं वाटतं इथे बघितल्यावरती। इथे ना बरेच टुरिस्ट फिरायला येतात। वीकेंडला तुम्ही आलात ना तर थोडीफार गर्दी इथे असते, पण लोणावळा आणि खांडीच्या मानाने अतिशय कमी गर्दी तुम्हाला इथे पाहायला मिळेल। इथून अगदी जवळच पुरंदर किल्ला आहे, नारायणपूर आहे, त्याच्यामुळे तुम्ही ना ही लोकेशन सुद्धा एकाच दिवसात करू शकता। या पानवडी घाटामधून आपण पुढे गेलो ना की आपल्याला मध्येच ना एक वाघजाईचं मंदिर लागतं। खूप छोटंसं आणि सुंदर असं हे मंदिर आहे। या वाघजाई मंदिरात दर्शन घेतल्यावरती आपण पुन्हा पुढे घाटाच्या दिशेने निघतो।
इथे ना खाण्यापिण्याची अतिशय उत्तम सोय आहे। तुम्ही व्हेजिटेरियन असाल, नॉन व्हेजिटेरियन असाल तरीसुद्धा इथे ना खाण्यापिण्यासाठी भरपूर ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतील। खूप मोठे मोठे हॉटेल्स आहेत इथे आणि ना इथे खाद्यपदार्थांच्या किमतीसुद्धा फार कमी आहेत। त्यामुळे तुम्ही जर घरातून काही कॅरी नाही केलं तरीसुद्धा इथे पोटभर खाऊ पिऊ शकता। अगदी वन डेसाठी ट्रिपला आलात तरीसुद्धा इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचे मोठमोठे हॉटेल्स इथे आहेत जिथे तुम्हाला व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन फूड्स मिळतील। आणि इथे ना थाळी सिस्टीम खूप जास्त फेमस आहे। त्याच्यामुळे जर तुम्ही कधी ह्या एरियामध्ये आलात ना तर मग इथे नॉनव्हेज थाळी खा, स्पेशली जर नॉनव्हेज खात असाल तर। खूप कमी किमतीमध्ये एकदम छान अस्सल दर्जाचं चुलीवरचं जेवण तुम्ही इथे जेवू शकता। इथे तुम्ही पाहू शकता हे हॉटेल निसर्ग म्हणून सुद्धा एक आहे। आता ना घाट उतरल्यावरती आपल्याला दोन रस्ते लागतात। एक रस्ता ना पानवडीकडे जातो आणि दुसरा रस्ता आपण नेक्स्ट टाइम एक्सप्लोर करणार आहोत। हा दुसरा रस्ता आहे ना, इथून आपण गेलो की भरपूर असे धबधबे आपल्याला मिळतात। आणि हा जो रस्ता आहे ना तो पानवडी, वडाची वाडी आणि पागेवाडी ह्या 3 गावांकडे जातो। अतिशय सुंदर हा रस्ता आहे। आजूबाजूला तुम्ही पाहू शकता सगळे डोंगर आहेत आणि डोंगरांच्या मध्ये ही गावं आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना ह्या गावांमध्ये अजिबात नेटवर्क नाहीये, त्यामुळे गुगल मॅपच्या भरोश्यावर इथे अजिबात येऊ नका। आधीच सगळे रस्ते पाठ करून ठेवा आणि मग इथे या। ह्या साईडला ना मी सुद्धा कधी आले नव्हते, त्याच्यामुळे ना ही गावं कशी त्याचा एक्सपिरियन्स मला सुद्धा नव्हता। निघायला फार उशीर झाला होता, त्याच्यामुळे ना खूप जास्त काही शूट घेता आलं नाही। तुम्ही जर ह्या पुरंदर तालुक्यामध्ये फिरायला येणार असाल ना तर सकाळ सकाळ घरातून निघा। सकाळी घरातून निघालात ना तर भरपूर सारे लोकेशन्स तुम्ही कव्हर करू शकता। ह्या पुरंदर तालुक्यामध्ये ना खूप अशी गावं आहेत जी आपण एक्सप्लोर करू शकतो। खूप छान छान अशी ठिकाणं आणि धबधबे सुद्धा आहेत। आपण ना हे सगळं हळूहळू एक्सप्लोर करणार आहोत। खूप सुंदर आणि भरभरून निसर्ग सौंदर्य असणारी गावं आहेत ही। सध्या काय होतं माहिती आहे का, मान्सून सुरू आहे आणि प्रत्येकाला फिरायला जायचं असतं। अशा वेळी आपण ना सगळ्यात पहिल्यांदा प्रेफर काय करतो, लोणावळा वगैरे। तर सध्या ना लोणावळा वगैरे साईडला भरपूर गर्दी असते। तुम्हाला जर ना अशा गर्दीमध्ये नसेल जायचं, थोडीशी गर्दी स्किप करायची असेल आणि तरी पण ना खूप छान असं वेदर, खूप छान असा पाऊस किंवा खूप सुंदर असं निसर्ग सौंदर्य अनुभवायचं असेल ना तर तुम्ही ह्या प्लेसला नक्कीच व्हिजिट करू शकता। हे पूर्ण गाव किंवा जो पानवाडीचा घाट आहे ना तो खूप जास्त सुंदर आहे एक्सप्लोर करण्यासाठी। ज्या दिवशी पाऊस असेल ना आवर्जून तो वाला दिवस पकडून इथे या। तुम्ही जर नारायणपूरला वगैरे कुठे जाणार असाल, एक तुमची छोटीशी वन डे ट्रिप तुम्हाला करायची असेल ना तर तुम्ही पूर्ण हा वाला परिसर फिरू शकता, पानवाडीचा परिसर। तुम्हाला जर ना इथे काय खायचं प्यायचं असेल ना तर तुम्ही इथे आजूबाजूला बरेच सारे हॉटेल्स आहेत, स्टे आहे, तुम्ही इथे राहू सुद्धा शकता। खाण्यापिण्याची ना उत्तम सोय आहे इथे। आणि तुम्हाला जर इथे वन डेची काहीतरी पार्टी वगैरे करायचं असेल, स्वतःचं काहीतरी बनवून खायचं असेल ना तर तुम्ही इथे तुमची चिकन पार्टी किंवा कोणतीही व्हेज पार्टी पण करू शकता। ठिकठिकाणी ना इथे थांबायला जागा आहे जिथे तुम्ही थांबू शकता आणि ना घरातून काही दगड वगैरे आले तर फूड वगैरे पाठवून सुद्धा इथे खाऊ शकता। पण हा वाला जो एरिया आहे ना पानवाडी घाटापासून जो व्ह्यू सुरू होतो ना तो एकदम कमालीचा आहे। तुम्ही जर कधी फिरला नसेल ना ह्यावाल्या साईडला तर नक्की एकदा व्हिजिट करा, खूप जास्त सुंदर। तुम्हाला जर वेळ असेल ना तर पटकन प्लॅन बनवा आणि एखादा पावसाचा दिवस बघून ना हा पानवाडी घाट नक्कीच फिरून या। तुम्हाला हे ठिकाण नक्कीच आवडणार आहे। खूप छान निसर्ग सौंदर्य आहे इथे। तुम्हाला जर इथे यायचं असेल ना तर तुम्ही तुमची 2 व्हीलर 4 व्हीलर घेऊन अगदी आरामात येऊ शकता। ह्याच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा आपल्याला एक्सप्लोर करायचा आहे, ते व्हिडिओ सुद्धा चॅनलवरती येतील। तोपर्यंत आजचा व्हिडिओ कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।